धनंजय मुंडे पुरावे नष्ट करतायत अशी शंका येते असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप। मुंडे पुरावे नष्ट करत असतील तर फडणवीस आणि अजित पवार त्यासाठी जबाबदार आहेत असं जरांगेंनी म्हटलंय। आरोपी लपवण्यासाठी सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहेत असं जरांगे म्हणाले। आरोपींना हत्येसाठी आणि खंडणी मागण्यासाठी धनंजय मुंडेंनीच पाठवलं असा आरोपही मनोज जरांगे यांनी केला आहे। अजित दादा पवार आणि फडणवीस साहेब जर ह्यो बाहेर राहून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे, तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आहे। अजित दादांवरती जी आज तरुण पोरांची जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी, तर ही पुरी फळी अजित दादांच्या विरोधात जाणार आहे। कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे, तोच लपवतोय अशी शंका आहे। खून करायला त्यानेच पाठवलंय, खंडणी मागायला सुद्धा त्यानेच पाठवलंय धनंजय मुंडेनीच। तो रोज संघ आहे, याचा अर्थ धनंजय मुंडेला माहित नाही का ह्यो खून करतो, बलात्कार करतो, छेडछाड्या करतो, खंडण्या मागवतो, माहित नाही का? पैसा गोड लागला त्या टायमाला त्या सरमाड्याकडून घेतानी निवडणुकात नाशित ते गाड्या घोड्या घेतात, फिरत येत, पळत येत, विमानाने जातात, हेलिकॉप्टरने जातात। हे पैसे तेव्हा घेताना गोड लागले आणि आता झटकून लावतो का त्याच्यावर ढकलून देतोय सरमाड्यावर। त्या सरमाड्याने तो यासाठी पाप केला असेल। काय चाललंय एकाला जरांगे पाटील साहेबांची न्यूज व्हॅल्यू कमी करायची, एकाला वाढवायची, मला कळत नाही नेमकं। इट्स ऑल गोइंग ऑफ न्यूज व्हॅल्यू। माझ्यासारखा माणूस मेला तरी तुम्हाला काय फरक पडत नाही। मी कुणाची हत्या करायचा विषय सोडून द्या, आज याची पूर्ण चौकशी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालय। त्यामुळे माझ्यासारखा संवैधानिक पदावर बसलेला माणूस या बाबतीत बोलला नाही पाहिजे। हा, बाकी मोठे मोठे माणसं बोलले तरी काही चाललंय, पण मी या पदावर बसलो आणि मला संतोष देशमुखाला न्याय पाहिजे। राजकारण